धर पोरा पाणी. आई तू कशाला पाणी आणलं? ती कुठे गेली? असं राहतल्या घरात. आता काय सांगायचंय बाया तुला? का ग आई काय झालं? काय नाही झालं बाबा. तू एकतर हाय गरम डोक्याचा, डोक्यात राग धरशील आणि जाऊन भांडण करशील. काय नाही झालं. आता काय सांगायचंय बाबा तुला? दिवसभर त्या खोलीत बसती फोनवर ही 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 हा 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 बोटच काय घालत बसती फोन मध्ये. आणि ही आताच नाही पोरा, लग्न झाल्यापासून असंच आहे. पण मी हाय की गप बसते. तू एकतर हाय सर्किट डोक्याचा, जाऊन भांडण करशील म्हणून. गाडीच्या कामाला हात लावत नाही बघ पोरा. दिवसभर सगळी मी एकटीच करते. तू मगाशी बघितलं ना, मीच पाणी आणलं. सगळं मी करते. आता कुणाला सांगू? वय झालंय माझं. अरे देवा, काय झालंय तुमच्या दोघांना भांडायला? पोरा तुला म्हणलं होतं मी राग नको मनात धरून ठेवू. अरे देवा, फोन कोणी फोडलाय हा? बाई आओ सासूबाई, काय नाही झालं. ते आमच्या दोघांचं पर्सनल आहे. आम्ही दोघं बघून घेऊ. तुम्ही नका मध्ये पडू आमच्या. अगं कशाचं तुझं पर्सनल आणि फ्रिसनल? माझं पोरग रागात आहे म्हणून त्याच्या काळजीपोटी आले मी. अगं पोरे, तुला काय वाटतंय का नाही? तुझ्या जिभेला हाड हाय का नाही? ह्या मोबाईल म्हणून सगळा हात जाळपीट व्हायला लागलाय. धर ही काढीला मोबाईलला. हा हा द्या इकडं. तुम्हाला तर तेवढंच पाहिजे. अगं बाई जा ना पोरे, तो एकतर लय रागात आहे. हातापाया जोडून माफी माग.